हिंदू मुस्लिम रक्षाबंधनातून ठाण्यात एकतेचा संदेश, 17 वर्षाची सलोख्याची परंपरा कायम। ठाण्यात हिंदू मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा अनोखा संदेश देणारा हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा यंदाही उत्साहात पार पडला। शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। गेल्या तब्बल 17 वर्षापासून ठाणे शहरात हा उपक्रम सातत्याने राबवला जात असून रक्षाबंधनाच्या निमित्ताने हिंदू आणि मुस्लिम समाजातील नागरिक एकत्र येत परस्परांना राखी बांधून एकता, प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देत आहेत। यावेळी मुस्लिम भगिनींनी हिंदू बांधवांना तर हिंदू भगिनींनी मुस्लिम बांधवांना राखी बांधत धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे नाते अधिक घट्ट केले। सामाजिक सलोखा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। या सोहळ्याला ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे, पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, भाजप आमदार संजय केळकर यांच्यासह अनेक मान्यवर, पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या। मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाजात शांतता, एकोपा आणि सलोखा टिकवून ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले। ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी आणि शिवमुद्रा प्रबोधिनीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला। ठाणा हलाई लोहाना महाजन ट्रस्टच्या विशेष सहकार्याने आयोजित या उपक्रमातून पुन्हा एकदा धर्म वेगळे असले तरी माणुसकीचा धागा एकच हा संदेश ठाणेकरांना देण्यात आला। परंपरा सुरू झाली आहे। हिंदू मुस्लिम रक्षाबंधनाचा कार्यक्रम त्याच्या संस्थेमार्फत राबवला। काय सांगाल, ह्या कार्यक्रमाची कितपत अजून गरज आहे? मला वाटतं सातत्याने गेली 17 वर्ष सचिन चव्हाण आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकताचं प्रतीक म्हणून या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम सातत्याने ठेवत आहे। आणि तुम्ही बघितलं तर ठाण्यामध्ये धर्मवीर आनंददिघे साहेबांनी मला वाटतं सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून या ठिकाणी जे काय हे शिकवण घालून दिली होती तीच प्रथा आज पण माझं मुळात असं म्हणणं आहे की स्वातंत्र्य आपल्याला 1947 साली मिळालं आणि आज 2024 आहे। अजूनही आपल्याला आपल्या लोकशाहीमध्ये सामाजिक सलोखा वाढवायला जे कार्यक्रम घ्यावे लागतात ही आपल्या लोकशाहीचीच मुळात थट्ट आहे। सारखं मला काय हे सांगावं लागतं की हिंदू मुसलमान भाऊ आहेत, आपण बहिणी आहोत, तुम्ही याला राखी बांधा। हे काही फारसं मला वाटतं आरोग्यदायी नाही आहे पुढच्याही देशासाठी, जिथे एवढे शिवमुद्रा प्रबोधिनी आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे 17 वर्ष आम्ही साजरा करतोय। जातीय सलोखा अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा म्हणजे ज्या टायमाला चालू केलं त्या टायमाला एक साधारण 10-12 लोक होती। आज मागिरी, राबोडी, कळवा, मुंब्रा इथून असंख्य हिंदू आणि मुस्लिम बांधव येतात। मुस्लिम भगिनी हिंदू बांधव राखी बांधतात आणि हिंदू भगिनी मुस्लिम बांधव राखी बांधतात। ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की या देशाच्या जडणघडणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचा सिंहाचा वाटा आहे आणि हे दोन्ही धर्माची लोक हे देशाला महासत्ता करायला फार मोठं काम करतायत। दोन्ही धर्मामध्ये जातीय सलोखा बिघडण्याची कामं काही समाजकंटक लोक करत असतात। त्यांना एक मेसेज द्यायचा आम्ही प्रयत्न करतो की आपण किती वाईट वागा, किती विष कालवा, तरीसुद्धा या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र राहतात, एकत्र नांदतात आणि या देशाच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा उचलतात। 17वं वर्ष आहे ही जी परंपरा आहे ठाणे नगर पोलीस स्टेशनची। काय वाटतं, मुंबईसारख्या शहरामध्ये देखील अनेक ठिकाणी धार्मिक तेढ आहे, पण इथे ती तेढ नसून एकत्र सलोख्याची भावना आहे साजरे केले जातात। ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 17 वर्ष रक्षाबंधनाच्या दिवशी कौमी एकतेच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकत्रितपणे येऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करतात। प्रत्येक समाजामध्ये एकोपा राहावा आणि कुठल्याही स्वरूपाच्या जाती तेढ निर्माण न होता शांतता व सुव्यवस्था राहावी हा सर्वांचा प्रयत्न असतो। त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून गेली 17 वर्ष स्वयंस्फूर्तीने पोलीस स्टेशनच्या मदतीने हे लोक समोर येत आहेत आणि एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत। रक्षाबंधन हा सर्वात महत्त्वाचा सण आहे। या सणाच्या निमित्ताने बहिणीच्या सुरक्षिततेचा वादा हा भाऊ करत असतो। हे करत असताना पोलिसांचं मुख्य कर्तव्य जे आहे
ते सर्वांचं रक्षण करणं हा पोलिसांचा कर्तव्याचा भाग आहे. त्यामुळे रक्षाबंधन हा आमच्यासाठी हा रक्षाबंधनाचा धागा हा आम्ही ज्यावेळेस पोलीस विभागामध्ये आलेलो आहोत त्याच दिवसापासून बांधलेला असतो. त्या सर्व समाजाचं रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. आणि जर समाज याच्यामध्ये पुढे येऊन अशा स्वरूपाचा एकत्रितपणे कार्यक्रम करत असेल तर निश्चितपणे एक अतिशय सकारात्मक संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून जातो आहे. मी या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि एक वेगवेगळ्या स्तरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचे एक चांगले कार्यक्रम झाले तर निश्चितपणे जे जातीय तेढ निर्माण होते किंवा लहान सहान गोष्टीवरून जे वादविवाद निर्माण होतात तर निश्चितपणे कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. मुंबईमध्ये तेढ निर्माण झाली होती, पुन्हा आता सण येत आहेत, गणपती असेल, हा आव्हान असेल हिंदू मुस्लिम. छत्रपती शिवरायांना नमन करतो. वंदनीय बाळासाहेब साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून या सन्मान्य व्यासपीठ या व्यासपीठाच्या सर्व उपस्थित आपण सर्व अनेक वेळेला चर्चा करत असताना सामाजिक सलोखा आणि एकता याची उदाहरण घेण्याची झाली तर त्याचं प्रतीक म्हणून आम्ही सचिन चव्हाण आणि त्यांच्या या पूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद देतो. कारण की एखादा कार्यक्रम करायचा तर तो 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष पण सातत्याने 16 वर्ष हा कार्यक्रम एवढ्या यशस्वी पद्धतीने चालवायचा ही काय छोटी गोष्ट नाही. मला असं वाटतं एका जोरदार गाडा आपण सचिन चव्हाण रक्षाबंधन ही काय एका धर्मापुरतं मर्यादित नाही, एखाद्या जातीपातीपुरतं मर्यादित नाही, तर समाजामध्ये एक प्रेम भावाचा एकत्रित येण्याचा हा सण आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की गुरुवर्य दिगे साहेबांनी आपल्याला सर्व जाती धर्मपंथ याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना एकत्रित करून आपल्या शहराचा आपल्या जिल्ह्याचा विकास कसा करावा याची वेळोवेळी आपल्याला सांगण्याचा कार्यक्रम त्यांनी मोठ्या आयुष्यात केला. आणि अनेक उपक्रमांमधून सगळ्यांना एकत्रित आणण्याचा देखील प्रयत्न केला. मला असं वाटतं त्याचीच एक शिकवण म्हणून आणि खरा असा सचिन चव्हाण हे करत आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व धर्मांना सर्व जातीपंथांना एकत्र करून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की रक्षाबंधन म्हटलं की एक सन्माननीय व्यासपीठ सर्वांना रक्षाबंधनाच्या मी सुरुवातीला शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाचं आयोजन सचिन आणि टाउन पोलीस स्टेशन ही अनेक वर्ष करते, 17 वर्ष करते आणि तेवढीच वर्ष अनुभव येत आहे. आम्ही त्याच्यामुळे या दोन्ही आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप शुभेच्छा देतो की एखादी उपक्रम सुरू करणं सोपं असतं परंतु त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं कठीण असतं. पण सचिनने त्याच्यावर मात केली, त्यांची टीमने हा उपक्रम जो आहे तो सातत्याने या ठिकाणी आयोजित केला. आणि या उपक्रमाला या शहरामध्ये विविध भागामध्ये नागरिक आवर्जून उपस्थित राहतात ते देखील उल्लेख आहे. आज रक्षाबंधन हा अतिशय फार मोठा सण आपल्या दृष्टीने हा आजचा वैशाख वर्ष आपल्या या ठिकाणी आपण रक्षाबंधनाचा सण साजरा करतो. आणि राखीचं महत्व अतिशय महत्वाचं आहे. निष्पृह निरपेक्ष स्नेह आणि प्रेम हे बहीण भावाचं पण असलं पाहिजे आणि माणसाचं पण असलं पाहिजे. तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, सर्व जात धर्म पंथ भेद याच्या पलीकडे जाऊन माणूस हीच जागा अशा प्रकारची भावना घेऊन हे प्रेम जे आहे ते एकमेकाला व्यक्त करण्याचं आहे. आणि त्याच्यामुळे आपलं शहर हे खूप प्राचीन आहे. म्हणजे इतिहास जसा आहे तसे सांस्कृतिक शहर आहे आणि याच्यामध्ये इतिहासाच्या कानाकोना वारसा खूप आहे. सर्व धर्मियांचं हे शहर आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर बघितलं असेल तर सर्व धर्माचे सर्व समाजाची मंडळी जी आहे. खरं तर हिंदू मुस्लिम एकरूपाचं दर्शन दरवर्षी गेली 17 वर्षापासून सुरू आहे. मुस्लिम भगिनींनी हिंदू बंधूंना राखी बांधलेले आहे. एकतेचा संदेश कुठेतरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. हो, हा कार्यक्रम शिवमुद्रा प्रबोधिनी आणि
टाउन पोलीस स्टेशन ठाणा हे बरेच वर्ष करतायत. मला वाटतं 17-18 वर्ष. मध्ये 2 वर्ष कोरोनासाठी खंड पडला होता. मी मगाशी जसं भाषणात म्हटलं की हे आपलं खरं दुर्दैव आहे की एवढ्या वर्षांनी देखील राज्यघटना जेव्हापासून अंमलात आली तेव्हापासून आत्तापर्यंतही आपल्याला सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी कार्यक्रम करायला लागतात. समाज म्हणून कुठेतरी आपण चुकतोय का हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आणि बाकी असे खूप कार्यक्रम होत असतात जिकडे सगळीचकडे होत असतात. आणि माझं भाग्य आहे की दरवर्षी शिवमुद्रा मला आमंत्रित करते आणि मला यायला योगही येतो आणि वेळही मिळतो. आणि तुम्ही सगळी प्रसारमाध्यमं पण दुर्दैवाने आता थोडी गव्हर्नमेंटच्या बाजूने बोलल्यामुळे मला असं वाटतं की आपणही जर आपल्याला असं खरंच वाटतं की आपल्या TRPचा परिणाम लोकांच्या मनावर, मेंदूवर, विचारांवर होत असेल तर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून थोडं सामाजिक सलोखा कसा वाढेल याच्याकडे देखील प्रयत्न आपण केले पाहिजेत. हल्ली बनणाऱ्या मूव्हीज पण सगळ्या प्रचार मूव्ही असतात आणि त्या एनिवे सगळ्या आमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, कंट्रोलच्या बाहेर आहे. पण मी स्वतः एक नागरिक म्हणून याच्यामध्ये काय करू शकते, कारण आता सध्या तरी जिकडे जे काय आपल्याकडे वातावरण आहे ते फक्त सामाजिक सलोखाच नाही तर एकंदरीतच माणुसकी कशी समाजामध्ये राहील याच्यावर खूप तीव्र विचार होण्याची गरज आहे.